कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, काय आलं ग, एवढा कसला विचार करतेस? नाही, मी विचारत आहे की दिव्याचं आता परत लग्न ठरलंय। तुला जायचंय का तिकडे आता? नाही नाही, मला नाही जायचंय। माझं हे म्हणणं आहे की आता आपल्याला कामाला लागलं पाहिजे। शिवा, ते एवढी सॅड काय आहेस ग? अरे, मी कुठे सॅड आहे? शिवाय बघ, खरं खरं सांग काय झालं? आशूची आई आली होती भेटायला। काय म्हणाल्या त्या? काय म्हणजे तू आशूला आता कधीच भेटणार नाही? अगं पण शिवा, तू आशूला भेटल्याशिवाय राहू शकशील का? राहावं लागेल, माझ्या बहिणीसाठी मला हे करावंच लागेल। आणि तुझं काय? तुझा विचार कधी करणार आहेस तू? मी माझा विचार करूनच हे सगळं केलंय। म्हणजे मी पप्पाला प्रॉमिस केला होता आणि त्याचा शब्द मी पाळणार। काय वाटेल ते झालं तरी ते सगळं कर। बरं, आपल्याकडे आता एक काम आहे। काय? आता लग्नात कुठलाही गोंधळ होता कामा नये। मी रिसॉर्टच्या बाहेर राहून लक्ष ठेवीन, तुम्ही रिसॉर्टच्या आत राहून सगळं लक्ष द्यायचं। हो शिवा, तू बिंदास राहा, कसलीच काळजी करू नको, आम्ही लक्ष ठेवू। हा, दिव्या, बाई आजी आणि आई यांना काय हवं काय नको ते सगळं तुम्ही बघायचं। शिवा, तू टेन्शन घेऊ नको, आम्ही बघतो। हा, आणखीन एक काम आहे। आता काय आहे? अरे, मी कांता शेटला विचारते ना, तो मुलगा सापडला की नाही। हा हा, कर कर, कॉल कर। हा, कांता शेट, काय झालं? सापडला मुलगा? काय? तुम्ही आणताय तिथे आता त्याला? नाही नाही नाही, आडा, मी लगेच पोहोचते तिकडे। हा, लगेच येते। हे शिवा, सापडला तो? हो, सापडला। नंबर। कांता शेट त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येतात। तर मी आता जाते। हा, मी येते लगेच। हे आम्ही पण येतो। नाही, तुम्ही थांबा, मी जाऊन येते। दिव्या, काय करतेस हे? अजून काय करू आई मी? माझ्याच आयुष्यात का घडतंय हे सगळं? काहीच चांगलं होत नाहीये। शांत हो बाळा, सगळं व्यवस्थित होईल। हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।